नमस्कार श्रोते हो. तुम्ही ऐकताय रेडिओ देवगिरी 91.2 FM वारसा लोकसंस्कृतीचा आणि मी आहे तुमच्यासोबत RJ रसिका. मित्रांनो, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आपण घेऊन आलो आहोत एक विशेष मालिका, ज्यामध्ये योग आणि निरोगी जीवनशैलीच्या विविध पैलूंवर तज्ज्ञांशी संवाद साधत आहोत. आज आपल्या सोबत आहेत योग क्षेत्रातील एक मान्यवर आणि अनुभवी व्यक्तिमत्व, डॉक्टर शैलेश सुभाष माकणीकर सर. डॉक्टर माकणीकर हे पतंजली योगपीठ हरिद्वार येथे मुख्य योग शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. तसेच ते भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाअंतर्गत योगा सर्टिफिकेशन बोर्डाचे प्रमाणित योग शिक्षक आहेत. याशिवाय ते गोपीनाथराव मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास व संशोधन संस्थेत सहाय्यक प्राध्यापक म्हणूनही कार्यरत आहेत. योग, प्राणायाम आणि निरोगी जीवनशैलीचा प्रचार प्रसार करत असताना त्यांनी हजारो लोकांना योगाच्या माध्यमातून आरोग्यदायी जीवनाचा मार्ग दाखवलाय. आज त्यांच्या अनुभवातून आपण जाणून घेणार आहोत योग, प्राणायाम आणि विविध आजारांवरील त्यांचे उपचार, त्यांचे परिणाम. सर, रेडिओ देवगिरीच्या या विशेष कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. धन्यवाद. सर, सगळ्यात आधी आमच्या श्रोत्यांना योग म्हणजे नेमकं काय आणि आजच्या काळात त्याचं महत्त्व कसं वाढलंय हे तुम्ही सांगाल का? नक्कीच. सर्वप्रथम आमचे गुरु परमपूज्य स्वामी रामदेवजी महाराज यांच्या चरणी मी कोटी कोटी वंदन करतो. 91.2 रेडिओ FM जे आहे त्यांनी मला इथे आमंत्रित केलं. रसिकाजी, आदरणीय सविताताई यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो. तर योग खरं तर हे दोन शब्द नाहीत, ही पूर्ण जीवनशैली आहे. योग जे आहे संस्कृत भाषेच्या युज या शब्दापासून तयार झालं आहे आणि याचा अर्थ आहे जोडणे. हे जे पूर्ण ब्रह्मांड आहे, ह्या ब्रह्मांडात जे आहे तेच आपल्या पिंडामध्ये आहे. तर ह्या ज्या पिंडामध्ये आहे ह्याच्यामध्ये इतकी क्षमता आहे की ह्या पूर्ण निसर्गाशी ते एकरूप होऊ शकतं. तर योग जीवनशैली देखील आहे पूर्ण. म्हणजे याच्यामध्ये योग प्राणायाम तर आहेच, पण आपली निद्रा, आपण काय आहार घेतो, आपले विचार काय आहे, असं संपूर्ण जे आहे पूर्ण जीवनशैली ही योगामध्ये येते. आणि जेव्हा आपण योग प्राणायाम करतो प्रत्येकाला वेगवेगळे अर्थ त्यातून प्राप्त होतात. ते स्वयं अनुभवातूनच आपल्याला समजू शकतं. हो सर, हो सर. तुम्ही आत्ताच सांगितलं की योग हा केवळ व्यायाम नसून जीवन पद्धती आहे. तर मग याबद्दल आपण नेमकं काय सांगाल? नेमकं जीवन पद्धती म्हणजे काय, कसं असेल? आता सगळेच अनुभवतात की मोबाईल आणि जे काही इलेक्ट्रॉनिक गॅजेट आहेत आणि आपले जे धकाधकीचं जीवन आहे यामध्ये सगळ्यांचा वेळ जो आहे हा अगदी डिस्टर्ब झालेला आहे. तर सगळेजण मोबाईल वापरतात, रात्री उशिरा झोपतात, हे सगळ्यांना माहीत आहे. तर योग म्हणजे काय की जी निद्राची वेळ आहे, कमीत कमी आपली 6 ते 7 तास झोप झाली पाहिजे. तर ती झोप होणं हे सुद्धा योगामध्ये येतं. त्यानंतर आज आपली जी युवा आहेत, लहान मुलं जे आहेत ते जंक फूडकडे चालले आहेत. तर योगामध्ये हेही शिकवलं जातं की आपल्या शरीरासाठी आवश्यक काय आहे. एकही चुकीचा आहार आपल्या शरीरात गेला नाही पाहिजे. आणि याची जाणीव आपल्याला जेव्हा आपण योग आणि प्राणायामच्या शरणमध्ये जातो त्यावेळेस होतं की एकही चुकीचा विचार आणि एकही चुकीचा आहार आपल्या शरीरामध्ये गेला नाही पाहिजे. तर असं संपूर्ण झोप असेल, आपलं वागणं असेल, आपली लाईफस्टाईल असेल, आपला अभ्यासाचा वेळ, एक डिसिप्लिन जे आहे ते योगामुळे प्राप्त होतं. पूर्ण योगामध्ये जीवन पद्धती येते. नक्कीच सर, नक्कीच. सर, बऱ्याच लोकांना श्वसनासंबंधित आजार असतात. तर मग ते दूर करण्यासाठी कोणते प्राणायाम उपयुक्त ठरतात? अगदी शहरामध्ये जर आपण बघितलं तर प्रदूषणाचं प्रमाण खूप वाढत आहे, कारण लाखो गाड्यांची भर त्यामध्ये पडत आहे आणि आपण रोज त्या धुराला फेस करत आहोत. आणि त्याचा खूप मोठा एक इफेक्ट आपल्या लंग्सवरती होत आहे, आपल्या श्वसनक्रियेवर होत आहे. तर परमपूज्य स्वामीजींनी अगदी मोजून सर्व सिस्टमवर काम करणारे प्राणायाम जे आहेत ते तयार केलेले आहेत आणि अगदी खूप सोपे. तर श्वसन आपलं इम्प्रूव्ह करायचं आहे किंवा श्वसनाचे आजार आहेत, आपल्या फुफ्फुसांना मजबूत करायचं, तर त्यामध्ये भस्त्रिका प्राणायाम जो आहे तो अत्यंत उपयोगी आहे. अगदी रोज 2 ते 5 मिनिटं देऊन आपण हा भस्त्रिका प्राणायाम करू शकतो. मी अगदी 1 मिनिटामध्ये हा प्राणायाम कसा करायचा हे थोडक्यात सांगतो. कोणत्याही एका स्थिर आसनामध्ये आपल्याला बसायचं आहे. सुखासन, अर्धपद्मासन, पद्मासन किंवा ज्यांना खाली बसता येत नाही ते खुर्चीवर बसून देखील करू शकतात. फक्त आपला पाठीचा मणका जो आहे तो त्यांना अगदी सरळ ठेवायचा आहे. 2.5 ते 3 सेकंदात दोन्ही नाकाद्वारे श्वासाला आपल्या फुफ्फुसामध्ये भरायचा आहे आणि 2.5 ते 3 सेकंदामध्ये बाहेर सोडायचं आहे. 2.5 सेकंदामध्ये श्वासाला भरायचं आहे आणि 2.5 सेकंदामध्ये हळू बाहेर सोडायचं आहे. घेताना हळू आणि सोडताना थोडंसं फास्ट आपल्याला त्या श्वासाला सोडायचं आहे. असं 5 मिनिटं जर आपण रोज भस्त्रिका प्राणायाम केलं तर याच्यात श्वसनाचे आजार, जुन्यातला जुना खोकला असेल, सर्दी असेल, हे सर्व आजार, अस्थमा लहान मुलांमध्ये बघायला मिळतो, वृद्धांमध्ये देखील बघायला मिळतो. तर हे श्वसनाचे जितकेही आजार आहेत हे आजार आपण त्यामध्ये बरे करू शकतो.
नक्की सर, नक्कीच. सर, आत्ता सध्या आपण बघतो की आजकालच्या मुलांमध्ये, तरुण पिढीमध्ये मानसिक ताणतणाव, मनाची चंचलता आणि त्यांच्यामध्ये हृदयविकाराचे म्हणजे प्रमाणसुद्धा वाढताना आपल्याला दिसतंय. तर मग या सगळ्यांसाठी योग कसं मदत करू शकतो? परत तेच आहे की आपली जीवनशैली तर एक भाग आहेच. त्यानंतर प्राणायाम जे आहेत ते पूर्ण सर्वच प्राणायाम जे आहेत आपल्या तणाव हा आजच्या पिढीचा किंवा सर्वांसमोरचा एक खूप गंभीर समस्या आहे. प्राणायाम केल्यामुळं काय होतात की चांगले हार्मोन्स आपले बनतात आणि जे स्ट्रेसफुल हार्मोन्स आहेत ते दूर होतात. प्राणायाम केल्याने झोप व्यवस्थित लागते, आपल्याला तणाव राहत नाही आणि समोरचा व्यक्ती रागात जरी बोलवला तर त्याला काही रिॲक्शन द्यावा अशी इच्छाच होत नाही. तर प्राणायाम करणं, काही आसन करणं, काही मुद्रा करणं हे देखील त्याच्यामध्ये अपेक्षित आहे. ताणतणाव दूर करण्यासाठी कपालभाती प्राणायाम, अनुलोम विलोम प्राणायाम हे देखील खूप महत्त्वपूर्ण आहेत. कपालभाती प्राणायाम जर आपण केलं, अगदी रोज आपल्याला एक 10 मिनिटं कपालभाती प्राणायाम केला पाहिजे. सुरुवातीच्या काळात आपण 2-5 मिनिटापासून याची सुरुवात करू शकतो. भस्त्रिका प्राणायाममध्ये आपण 2.5 सेकंदामध्ये श्वासाला भरलं, 2.5 सेकंदामध्ये श्वासाला सोडलं. कपालभातीमध्ये असं नाही करायचं आहे. आणि बऱ्याच वेळेस कपालभातीमध्ये बरेच जण पोट हलवतात, तर पोटाला आपल्याला हलवण्याची गरज नाही. आपल्याला फक्त जो श्वास आतमध्ये आहे त्याला एका झटक्यात श्वासाने बाहेर सोडायचं. मी एकदा करून दाखवतो. जो श्वास आपल्या शरीरात आहे त्याला फक्त आपल्याला एका फुकीने नाकाद्वारे बाहेर फुकायचं आहे आणि हेच आपल्याला कंटिन्यू करत जायचं आहे. सुरुवातीला दम लागला तर 2 मिनिटात आपण थांबू शकतो आणि नाहीतर याला 5 मिनिटं 10 मिनिटाचा हळूहळू आपल्याला वाढवता येतं. रोज 10 मिनिटं कपालभाती प्राणायाम केला पाहिजे. त्यानंतर सर्वांगासन देखील आपण करू शकतो. असे बऱ्याच गोष्टी आहेत. नक्की सर. सर, आजकाल आपण बघतो की आपल्या जीवनशैलीमध्ये भरपूर बदल झालेले आपण पाहतो. तर यामुळे मधुमेह, लठ्ठपणा आणि पचनसंस्थेशी संबंधित समस्यांवर आपण म्हणजे फार त्याचे परिणाम म्हणजे लोकांना ते आजार जडतात, लवकर जडतात. तर मग या सगळ्यांवर प्राणायाम किंवा योगासने किती प्रभावी ठरू शकतात? खूप उपयोगी आहेत. आम्ही मधुमेहाचं देखील एक विशेष शिबिर घेतलं होतं आणि वजन कमी करण्याचं, वेट लॉसचं 1 वर्षाचं शिबिर घेतलं होतं. त्यामध्ये आम्ही 3 महिन्यामध्ये 30 किलो पर्यंत वजन कमी केलं अरे वा. आणि तेही जेवणामध्ये पथ्य न पाळता. आपण काय ऐकतो की वजन कमी करायचं तर डाएट करायचं पण जेवण कमी नाही करायचं. आपल्या शरीराला आवश्यक असणाऱ्या ज्या काही आवश्यक गोष्टी आहेत त्या आपल्या शरीराला द्यायच्यात. बरेच जण जेवण कमी करतात त्यामुळं देखील प्रॉब्लेम होतो आणि जेवण जास्त करतात त्यामुळे देखील प्रॉब्लेम होतो. तर यामध्ये जे आहेत जितकेही पोटावरचे आसनं आहेत, मंडूक आसन आहेत, ते डायबिटीजमध्येही फायद्याचं आहे आणि आपल्या शरीरावरची चरबी कमी होण्यासाठी देखील कामाचे आहे. त्यानंतर एक चक्की आसन आहे, परमपूज्य स्वामीजी नेहमी टीव्हीवर दाखवत असतात. दोन्ही पाय सरळ करायचे, दोन्ही हातांना एक दुसऱ्यामध्ये लॉक करायचं, गुडघे आणि हाताचे कोपरे फोल्ड न करता अगदी आपले हात दोन्ही जे आहेत दोन्ही पायाच्या समोरून घेऊन येऊन गोल गोल जसं आपण जातं दळतो त्याप्रमाणे 10 वेळेस, सुरुवातीला 20 वेळेस असं करत करत 50-50 आणि 100-100 वेळेस जेव्हा आपण करतो तर हळूहळू आपल्या पोटावरची चरबी कमी व्हायला सुरुवात होते. तर जितकेही पोटावरचे आसन आहेत, म्हणजे हलासन असेल, एक पायाने गोल पाय फिरवणे असेल, सायकलिंग असेल, त्याच्यानंतर द्विपाद चक्रिकासन, असे अनेक आसनं आहेत. आणि मेन याच्यामध्ये परत कपालभाती सुद्धा एक खूप मोठा रोल त्याचा आहे. कपालभाती प्राणायाम केल्याने डायबिटीज कंट्रोलमध्ये येतो आणि पोटावरची चरबी सुद्धा पूर्णपणे बरी होते. पूर्ण पचनसंस्था आणि मूत्रसंस्था ज्या आहेत कपालभाती प्राणायाम केल्याने बरे होतात. नक्कीच सर. सर, मग बाह्य प्राणायाम म्हणजे नेमकं काय आणि तो कसा करतात किंवा त्याचे आरोग्यावर कोणते कोणते परिणाम किंवा फायदे आपल्याला दिसून येतात सर? बाह्य प्राणायाम जो आहे अगदी श्रेष्ठ असा प्राणायाम आहे. याच्यामध्ये आपली कुंडलिनी शक्ती जी आहे ती जागृत व्हायला सुरुवात होते आणि याचे शारीरिक जे फायदे आहेत तेही खूप आहेत. बाह्य प्राणायाम किंवा त्याचंच नाव आहे त्रिबंध प्राणायाम. हा जो प्राणायाम आहे याच्यामध्ये 3 बंद लागतात. ज्या ठिकाणाहून आपण मलमूत्र विसर्जित करतो त्या ठिकाणाला जास्तीत जास्त आपल्याला पोटाच्या दिशेने वर ओढायचा आहे, तर तो झाला मूल बंद. त्यानंतर उड्डाण बंद, नाभीला जास्तीत जास्त पाठीकडे लावण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि जालंधर बंद मध्ये आपली जी हनवटी आहे ती आपण गळ्यामध्ये लॉक करतो. पण हे तिन्ही बंद लावत असताना आपल्याला काय करायचं की श्वास एकदा भरायचा आहे, पूर्ण बाहेर सोडून जायचा आहे आणि हे तिन्ही बंद लावायचे. जितक्या वेळ सहज शक्य होईल तितक्या वेळ थांबायचं आहे. आता वाटेल की श्वास आपण रोखू शकत नाही त्यावेळेस आपल्याला श्वास घेत हळूहळू हे तिन्ही बंद सोडून द्यायचे आहेत. याच्यामध्ये एक प्रिकॉशन आहे की गर्भवती माता भगिनी असतील ज्यांच्या पाठीचे सर्जरी झाली असेल त्यांना हे करायचं नाहीये. हे जे बाह्य प्राणायाम आहे यामुळं गळ्याचे आजार, पोटाचे आजार आणि मूत्रसंस्थेशी संबंधित जे आजार आहेत ते बरे होतात.
नक्की सर. सर, टॉन्सिल्स आणि थायरॉइडच्या समस्या आपण खूप वाढताना दिसत आहेत. तर यामध्ये योग आणि प्राणायामाची भूमिका काय असते? अगदी खरं आहे. थायरॉइड आणि टॉन्सिल्सची समस्या आहे आणि थायरॉइडची जास्त आहे. आणि त्या थायरॉइडमुळे जे आहे अनेक गंभीर आजार शरीरामध्ये तयार होतात. शरीरामध्ये इनबॅलन्स होतं. हार्मोनल इनबॅलन्स देखील आपल्याला बघायला मिळतं. हो. तर आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये उज्जाई प्राणायाम आणि सिंहासन हे 2 प्राणायाम करता येतात. आणि आसनामध्ये जे आहे आपण सर्वांगासन, हलासन हे जे आहे आसन करू शकतो. एक उज्जाई प्राणायाम आहे, थोडंसं मजेशीर आहे, पण इथं मी सांगतो. आपल्याला श्वास बाहेर सोडायचा आहे आणि घेत असताना गळ्याला अकडायचं आहे आणि जी उचकी आपण उचकी घेतो, ह्या उचकीला लांब ओढायचं आहे. मी एकदा ओके. करून दाखवतो. श्वासाला भरून पूर्ण बाहेर सोडायचं आहे, गळ्याला अकडत उचकीला लांब ओढायचं आहे. आपल्या हनुवटीला गळ्यामध्ये लॉक करायचं आहे, श्वासाला रोखून. जितक्या वेळ सहज शक्य आहे तितक्या वेळ श्वासाला रोखून धरायचं आहे. त्यानंतर उजवी नाकपुडी बंद करून डावीकडनं श्वास सोडत हळूहळू वर यायचं आहे. असं रोज 5 ते 11 वेळेस जर उज्जाई प्राणायाम केला तर थायरॉइड असेल, टॉन्सिल्स असेल, गळ्याची कसलीही समस्या असेल तर ती दूर होईल. आणि सर्वांगासन हे आसनामध्ये करणं आवश्यक आहे. नक्की सर. नक्की. हळदीचं दूध देखील याच्यामध्ये आपण घेऊ शकतो. हो. सर, आजकाल अनुलोम विलोम प्राणायामाबद्दल खूप चर्चा होते. तर मग हा प्राणायाम कसा करावा आणि त्याच्या शरीरावर नेमके काय काय परिणाम होतात? अनुलोम विलोम प्राणायाम जो आहे पूर्ण शरीरासाठी आहे. जसं सर्वांगासन किंवा शीर्षासन सर्व शरीरासाठी आहे, सूर्यनमस्कार आहे, तसंच प्राणायामामध्ये अनुलोम विलोम प्राणायाम जो आहे हा अगदी सर्वजण याला करू शकतात. गर्भवती माता भगिनी असतील, वृद्ध असतील, लहान युवा असतील, सर्वजण याला करू शकतात. अनुलोम विलोम प्राणायाम कसा करायचा, तर अंगठा आणि आकाश तत्वाची मुद्रा आणि पृथ्वी तत्वाची मुद्रा जी आहे याचा वापर आपण याच्यामध्ये करतो. अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करायची, डावीकडनं हळूच 3 सेकंदामध्ये श्वासाला भरायचंय. डावी बाजू दोन्ही बोटाने बंद करून उजवीकडनं 3 सेकंदामध्ये बाहेर सोडून द्यायचंय. ज्या ठिकाणाहून आपण श्वास बाहेर सोडला त्याच ठिकाणाहून परत आपल्याला श्वासाला 3 सेकंदात भरायचा आहे आणि विरुद्ध दिशेने 3 सेकंदात सोडायचं आहे. असंच आपल्याला अल्टरनेट श्वास घेणं, सोडणं, परत जिथून श्वास सोडला तिथूनच घेणं आणि सोडणं हे आपल्याला रोज 15 मिनिटं करणं आवश्यक आहे. पण सुरुवातीला 5 मिनिटापासून 7 मिनिटापासून सुरुवात याची आपण करू शकतो. नक्की सर. सर, आजकाल आपण बघतो की बैठे काम करणारे कर्मचारी, विद्यार्थी आणि गृहिणींना पाठदुखी, मानदुखी आणि कंबरदुखीचा त्रास होत असतो. तर मग अशांसाठी कोणती योगासने उपयुक्त ठरतील? याच्यामध्ये ट्रेस हा पण एक आहे, त्यामुळे सर्वच प्राणायाम करणं अपेक्षित आहे. आणि पाठीसाठी आणि कमरेसाठी, तर पाठीसाठी आपण ताडासन करू शकतो. पायावरती उभं राहायचंय आणि उभं राहिल्यानंतर दोन्ही हातांना आणि आपल्या टाचेला अगदी हळू वर घेऊन जायचंय. जितक्या वेळ एक 20 सेकंद किंवा 15 ते 20 सेकंद आपल्याला तसंच उभं राहायचंय. नंतर हळूच हातांना आणि टाचेला खाली घेऊन जायचंय. त्यानंतर झोपून म्हणलं आपण तर डावी बाजू घेत आपल्याला पोटावरती झोपायचं आहे. दोन्ही हात अगदी छातीच्या बाजूला ठेवायचं आहे. सुरुवातीला अर्धभुजंगासन आपल्याला करायचं आहे. श्वास घेत आपल्या शरीराला नाक जसा फणा काढतो तसं आपल्या नाभीपर्यंत शरीराला वर उचलायचं आहे. याच्यात सुद्धा आपण 10 ते 20 सेकंद थांबू शकतो आणि नंतर हळू श्वास सोडत अगदी हळूहळू बाहेर जायचं आहे. आणि पूर्ण भुजंगासनमध्ये मग डावा हात आपल्या छातीखाली ठेवायचा, त्यावरती उजवा हात ठेवायचा आहे. आणि अर्धभुजंगासनमध्ये आपण फक्त नाभीपर्यंत उचलो, तर याच्यामध्ये पूर्ण समोरचं शरीर जे आहे आपण वर उचलू शकतो. याच्यामध्ये मानेला देखील मागच्या बाजूला आपल्याला ठेवायचं आहे आणि हळूच परत खाली यायचं आहे. त्याच्यानंतर लोअर बॅक मध्ये जर त्रास आहे तर याच्यामध्ये आपण शलभासन करू शकतो. दोन्ही हात मांड्यांच्या खाली ठेवायचे झोपूनच पोटावर. उजव्या पायाला हळूच वर उचलायचं आहे. 10 ते 20 सेकंद त्याला तसंच ठेवायचं आहे आणि हळूच नंतर उजव्या पायाला खाली ठेवायचं आहे. नंतर डाव्या पायाने तसंच आपल्याला करायचं आहे. तर असं आपण पाठीसाठी हे व्यायाम करू शकतो. नक्की सर. सर, आजकाल बऱ्याच जणांना प्रश्न पडतात की प्राणायाम आणि योगा या दोघांमध्ये म्हणजे फरक आहे, तर तो फरक त्यांना माहिती नसतो बऱ्यापैकी. तर म्हणजे नेमका कसं आहे? योग तर आपण बघितलं की पूर्ण लाईफस्टाईल आहे. लोकांना आसन आणि प्राणायाम याच्यामध्ये थोडंसं म्हणजे योग म्हणलं की त्यांना वाटतं की फक्त आसन करणं, तर योग म्हणल्यानंतर सगळंच येतं. पण मुख्य जे आहे आतापर्यंतचा जो पतंजली योगपीठाचा किंवा जिल्ह्याचा अनुभव आहे किंवा माझा वैयक्तिक जो अनुभव आहे, याच्यामध्ये प्राणायाम केल्याने शारीरिक बेनिफिट्स हे जास्त मिळतात आणि आपलं जे स्ट्रक्चर आहे त्याला चांगलं करण्यासाठी किंवा पाठदुखी असेल, मानदुखी असेल, याच्यामध्ये आसनाचा फायदा होतो. पण प्राणायामासोबत ही आसनं केलं तर त्याचा जास्त इफेक्ट होतो. पण शारीरिक जे बेनिफिट्स आहेत ते प्राणायामाने खूप जास्त प्रमाणात आपल्याला मिळतात. नक्की सर. सर, सकाळी योग करणं अधिक फायदेशीर असतं का, किंवा मग आपल्या वेळेनुसार आपण केला तर चालतो, किंवा मग योग करण्याची परफेक्ट वेळ कोणती असते? आपल्याला जो वेळ मिळेल तोच परफेक्ट आहे. पण जर बघितलं तर सकाळचा वेळ हा
अगदी उपयुक्त आहे. कारण सकाळच्या वेळेस आपली झोप चांगली झालेली असते, त्यामध्ये आपले विचार कमी झालेले असतात. सकाळी शुद्ध ऑक्सिजन असतं, कारण रात्री तेवढी वाहने चालत नाहीत जेवढी दिवसभर चालतात. ऑक्सिजनचं प्रमाण देखील जास्त असतं, पोट आपलं व्यवस्थित असतं, त्यामुळं सकाळी करणं जास्त उपयुक्त आहे. पण ज्यांना शक्य नाही त्यांनी जेवणामध्ये 3 ते 4 तासाचं अंतर देऊन ते संध्याकाळी देखील करू शकतात. नक्की सर. सर, जे नव्याने योग सुरू करणारे व्यक्ती आहेत त्यांनी कोणती काळजी घ्यावी योग करताना? याच्यामध्ये नव्याने शिकत असताना फक्त टीव्हीवर बघून करू नये. त्यांनी प्रशिक्षित जे योग शिक्षक आहेत त्यांच्यातर्फे सुरुवातीला फक्त याच्यामध्ये जास्त वेळ त्यांना देण्याची गरज नाही. 8-15 दिवस किंवा जास्तीत जास्त 1 महिना जर ते प्रशिक्षित योग शिक्षकाकडनं त्यांनी ट्रेनिंग घेतली तर त्यानंतर ते स्वतः देखील करू शकतात. त्यांना काय प्रिकॉशन घ्यायचंय, कसं प्राणायाम व्यवस्थित करायचं याची माहिती मिळते. तर त्यांनी प्रशिक्षित योग शिक्षकाकडनं योग शिकला पाहिजे आणि निरंतर त्याला रोज घरी केलं पाहिजे. कमीत कमी 20 मिनिटं आणि जास्तीत जास्त 1 तास रोज स्वतःसाठी देणं आवश्यक आहे. नक्की सर. सर, मुलं, तरुण आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी योगाच्या पद्धती वेगवेगळ्या असतात का? हो, म्हणजे जसं आहार ऋतूनुसार असतं तसंच व्यक्तीनुसार सुद्धा योग प्राणायाम हे बदलतात. आपण वृद्धांचा जर विचार केला तर वृद्धांनी जे आहे प्राणायाम, सूक्ष्म व्यायाम याच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. बसून ते हाताचे आणि पायाचे जे आहेत सूक्ष्म व्यायाम करू शकतात. परमपूज्य स्वामीजींना टीव्हीवर बघून देखील ते सूक्ष्म व्यायाम शिकू शकतात. हाताची हालचाल असेल, सूक्ष्म पायांची हालचाल जी असेल ती देखील आहे. वृद्धांना याच्यासोबत थोडंसं आहारावर देखील ध्यान देणं, लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. त्यांच्यामध्ये B12चं कमतरता झाली किंवा विटॅमिन्सची कमतरता झाली तर अनेक वेळेस आपण बघतो की ते थोडंसं चक्कर येऊन पडतात किंवा त्यांचं इनबॅलन्स होण्याची जी समस्या आहे त्यांच्यामध्ये येते. तर योग प्राणायाम आणि आहार थोडा व्यवस्थित केला तर ही त्यांची समस्या दूर होऊ शकते. युवा जे आहेत आजकालचे तर त्यांनी तर सूर्यनमस्कार कंपल्सरी केला पाहिजे. त्याच्यासोबत सर्वांगासन असेल, दंड बैठक असतील, ते जुने आपले जे व्यायाम आहेत ते नक्की आपल्या जीवनामध्ये त्याचा समावेश केला पाहिजे. योगिक जॉगिंग जी आहे ती देखील त्यांनी केली पाहिजे. जर त्यांनी रोज सूर्यनमस्कार केला, पहिल्या दिवशी 1, दुसऱ्या दिवशी 2 असं करत करत 12 प्रॅक्टिस झाल्यानंतर रोज फक्त 12 सूर्यनमस्कार त्यांनी केले तर त्यांना शारीरिक आणि मानसिक आरोग्यामध्ये खूप म्हणजे प्रचंड त्यांना फायदा होईल आणि त्याचा अनुभव ते खूप 8-15 दिवसात त्यांना मिळेल. नक्की सर. आणि मुलांचं जर म्हणलं तर त्यांची समस्या असते हाईट वाढणं, त्यांच्यामध्ये चंचलता जास्त असते. तर त्यांनी जे आहे ताडासन जे आहे ते केलं पाहिजे, पश्चिमोत्तानासन केलं पाहिजे आणि खेळ खेळले पाहिजे जास्तीत जास्त योगासोबत. नक्की सर. सर, प्राणायाम आणि ध्यान यांचा एकत्रित सराव केल्यानंतर मानसिक आरोग्यावर कोणते सकारात्मक परिणाम दिसून येतात? अगदी पतंजली ऋषींनी म्हणजे अष्टांग योग सांगितलेला आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी. तर ह्या समाधीकडे जाण्याच्या पायऱ्या आहेत. ज्यावेळेस आपण प्राणायाम व्यवस्थित करतो तर आपला श्वासावरती आपलं नियंत्रण येतं आणि ज्यावेळेस आपण ध्यान करतो श्वासावरती आपलं लक्ष केंद्रित करतो. कारण आपलं जे मन असतं हे माकडाप्रमाणे उड्या मारतं. माकड जसं विनाकारण एका फांदीहून दुसऱ्या फांदीवर उड्या मारत असतं तसं हे मन अनेक पटीने या विचारातून त्या विचारात जातं. तर जसं जसं आपण श्वासाचे प्राणायाम करू तर हे विचार हळूहळू कमी होत जातात आणि त्याचा खूप चांगला जो मदत आहे त्याची चांगली मदत आपल्याला ध्यानामध्ये येते. तर ध्यानाची पूर्वतयारी आपण प्राणायामला म्हणू शकतो. नक्की सर. सर, आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक जण म्हणजे कामात गुंतलेला असतो, तर मग अशा व्यक्तींनी दररोज किती वेळ योगासाठी दिला पाहिजे? अगदी एक गोष्ट आहे की जितकेही म्हणजे टॉप लेवलचे जेही कार्य करतात आज जगामध्ये आणि भारतामध्ये ते स्वतःच्या आरोग्यासाठी 1 तास, अर्धा तास नक्की देतात, 1 तास देतात. कारण त्यांना हे माहित आहे की हा 1 तास दिला तर मी पुढचे 23 तास आणि माझे पूर्ण जीवन जे आहे त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. त्यामुळे अर्ध्या तासापासून ते 1 तास सर्वांनी दिला पाहिजे. आपल्याला आजार नसतील तर आपण अर्ध्या तासामध्ये सर्व प्राणायाम आणि आसन केली पाहिजे. आणि काही आजार आहे त्याच्यामध्ये तुम्ही 1 तास दिला पाहिजे तर तो आजार पण बरे व्हायला मदत मिळेल. आणि काही गंभीर स्वरूपाचे आजार असतील तर त्यासाठी थोडंसं सकाळ संध्याकाळ असं 1-1 तास दिला पाहिजे. नक्की सर. सर, आपण बघतो की योगाबद्दल समाजात काही समज किंवा गैरसमज असतात, तर मग ते कोणते असतात? पूर्वी एक अशी संकल्पना होती की हा फक्त म्हणजे एकतर वय झाल्यानंतर योगाच्या साधनेत किंवा त्या मार्गामध्ये जावं किंवा ऋषी साधू जे आहेत, संन्यासी आहेत त्यांनी हा मार्ग अवलंबावा. पण योगाचे जे साईड इफेक्ट आहेत ते परमपूज्य स्वामी रामदेवजींनी जे अनुभवलेत की आपले विकार दूर होतात. स्वामीजींनी वाचलं की प्राणच औषध आहे. तर आजच्या काळामध्ये योग प्राणायाम करून जर आपले आजार मिटत असतील आणि आपण स्वस्थ राहू शकत असेल तर हा सगळ्यांसाठीच उपयुक्त आहे. फक्त ते संन्यासी किंवा विशिष्ट लोकांसाठी आहे असं नाहीये, तर ते सर्वसामान्य लोकांसाठी आहे. आणि सामान्य लोकांना याची जास्त गरज आहे
कारण आरोग्यावर हे तेवढा जास्त खर्च करू शकत नाही. तर बरोबर. योग सर्वांसाठीच आहे. नक्कीच. सर, योगाच्या माध्यमातून तुमच्या आयुष्यात किंवा तुमच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात घडलेला असा एखादा प्रेरणादायी अनुभव आहे का? जर असेल तर आमच्यासोबत नक्की शेअर करा. अनुभव अनेक आहेत. तर सर्वप्रथम मी माझाच अनुभव सांगतो. मी योग मार्गात का आलो, तर मला म्हणजे मी जेव्हा माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं आणि त्या काळामध्ये पूर्वी मला ऍसिडिटीचा भयंकर त्रास होता. माझी म्हणजे कितीही गोळ्या खाल्ल्या तर माझी ऍसिडिटी बरी होत नव्हती. पण मी जसं प्राणायाम केलं गरवारे स्टेडियमला 2004 मध्ये परमपूज्य स्वामीजींचं, त्यानंतर माझी 5-6 दिवसामध्ये ऍसिडिटी बरी झाली आणि जन्मात मला परत आतापर्यंत गेल्या 20 वर्ष 22 वर्षामध्ये ऍसिडिटी एकदाही झाली नाही. वा. मला डोळ्याची समस्या होती अगदी गंभीर, तर ती सुद्धा प्राणायामने पूर्णपणे मिटलेली आहे. विद्यार्थ्यांचे तर अनेक अनुभव आहेत, पण माझा मित्राचा एक खूप चांगला अनुभव आहे. त्याला सायनस असल्यामुळे तो अगदी 2-3 रुमाल डोक्याला नाकाला बांधून अगदी रीडिंग रूम मध्ये डोकं खाली घालून तो झोपायचा. पण जसं त्यांनी माझ्यातर्फे प्राणायाम शिकला आणि रेग्युलर त्यांनी प्राणायाम केला, तर त्यांचा सायनस पूर्णपणे बरा झाला आणि त्यांच्या करिअरमध्ये अनेक त्यांनी उंची गाठलेली आहे. अरे वा. आणि विद्यार्थी जे आहेत आणि काही वरिष्ठ जे आहेत ते डिप्रेशन मधून बाहेर आलेले आहेत योग प्राणायाम केल्याने. ज्यांना 3-3 वर्ष झोप येत नव्हती, त्यांनी योग प्राणायाम आणि काही मुद्रा करून त्यांना आता व्यवस्थित झोप लागत आहे. डिप्रेशन मधून अनेक जण बाहेर आलेले आहेत. वा, खूप छान सर. सर, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आपल्या सर्व श्रोत्यांना आपण कोणता संदेश द्याल? खूप सोपा एक संदेश आहे की करे योग रहे निरोग, की आपण योग केलात तर निरोगी राहणार. हो. आणि निरोगी आयुष्याशिवाय जगणं खूप अवघड आहे. ज्यांना याचा अनुभव घ्यायचा त्यांनी एक हॉस्पिटलमध्ये फक्त चक्कर मारून यावी. ही खूप म्हणजे ज्यावेळेस आपण हॉस्पिटलमध्ये जातो त्यावेळेसच आपल्याला कळतं की आरोग्य किती महत्त्वपूर्ण आहे. तर रोज सर्वांनी अर्धा-1 तास आपल्या आरोग्यासाठी देणं अत्यंत आवश्यक आहे आणि ते केलंच पाहिजे, शिकलंच पाहिजे. जे आपले आदरणीय प्रधानमंत्री जे आहे ते वारंवार आव्हान करतायत की आपण योग करा, त्यातून आपण बरे होसाल. परमपूज्य स्वामीजींनी एवढा मोठा अनुभव आपल्याला दिलेला आहे, ट्रेनिंग दिलेली आहे आणि आज जगाने स्वीकारलेलं आहे. आज संपूर्ण जग जे आहे 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन जे आहे साजरा करतं. तर याच्यातून आपल्याला त्याची किंमत कळाली पाहिजे. नक्की सर, नक्कीच. खरंच सर, आजच्या संवादातून योग आणि प्राणायाम हे केवळ व्यायामाचे प्रकार नसून निरोगी, संतुलित आणि आनंदी जीवन जगण्याचा मार्ग आहेत हे स्पष्टपणे समजलंय. श्वसनाचे आजार असोत, मानसिक तणाव असो, मधुमेह, लठ्ठपणा किंवा पाठीच्या समस्या असोत, योग्य मार्गदर्शनाखाली नियमित योग प्राणायाम केल्यास त्यावर प्रभावीपणे मात करता येऊ शकते. हा महत्त्वाचा संदेश आजच्या चर्चेतून नक्कीच मिळालाय सर. डॉक्टर शैलेश माकणीकर सर, रेडिओ देवगिरीच्या या विशेष कार्यक्रमासाठी आपण वेळ दिल्याबद्दल आणि इतकं मोलाचं मार्गदर्शन केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. रेडिओ देवगिरी यांनी मला इथे आमंत्रित केलं, त्यामुळे रसिकाजी आपले आदरणीय सविताताई यांचे मी आभार मानतो आणि योग दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो. ओम. श्रोते हो, योग दिन विशेष मालिकेतील हा भाग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. स्वतः योग करा, कुटुंबालाही योगाशी जोडा आणि निरोगी भारताच्या निर्मितीत आपला सहभाग नक्कीच नोंदवा. मी आरजे रसिका घेतेय तुमचा निरोप. तुम्ही कुठेही जाऊ नका. ऐकत रहा रेडिओ देवगिरी 91.2 FM, वारसा लोकसंस्कृतीचा.